आज या ठिकाणी वाकेगोल परिसरामध्ये राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार शुभारंभ या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी आदरणीय कोल्हापूरचे माजी आमदार छत्रपती मालुराजे, त्याच पद्धतीने जिल्ह्याचे नेते आदरणीय ए.वाय. पाटील साहेब, त्याच पद्धतीने हिंदूराव चौगले असतील, चारापले साहेब असतील, पी.डी. नंदुरी साहेब असतील, ए.डी. पाटील साहेब असतील, यांच्या उपस्थितीमध्ये वाकेगोलामध्ये थाटामाटात या ठिकाणी प्रचार समारंभाला या ठिकाणी सुरुवात झालेली दिसून येते. आता बघितलं तर राधानगरी जिल्हा परिषदेसाठी आपण देखील इच्छुक होतात आणि कुठेतरी आपल्याला थांबावं लागलं आणि अभिजित ताईशेटे यांना तिकीट इथं मिळालं. काय त्याबद्दल सांगाल तुम्ही? साधारणतः मी 2-3 पंचवार्षिकमध्ये ह्या राधानगरी जिल्हा परिषदमध्ये आमचं गाव गुडाळगाव या ठिकाणी आलेलं आहे. मागच्या वेळी पण आम्ही इच्छुक होतो, पण आरक्षणाच्या ह्याच्यामुळे आम्ही थांबलो गेलो होतो. ह्यावेळी इच्छुक होतो, पण आदरणीय गोकुळचे संचालक तायशेटे साहेबांच्यासाठी, कारण की हा भौगोलिकदृष्ट्या जर परिसर बघितला तर हा मोठ्या क्षेत्राचा याचे आहे आणि त्यांचा या वरच्या वाकेगोल असेल किंवा वरचा परिसर असेल या ठिकाणी तायशेटे साहेबांचा संपर्क होता आणि आमचं गाव हे एका साईडला आहे आणि राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ हा एका साईडला आहे आणि त्यामुळे आम्हाला ह्या वरच्या लोकांच्या बद्दल की या ठिकाणी राधानगरी गाव मोठा असल्यामुळे आणि वरच्या लोकांचा संपर्क हा राधानगरीशी होतोय, याबद्दल थांबायला लागलं. थांबायचं कारण म्हणजे थांबल्यामुळे आम्ही नाराज वगैरे काय नाही, आम्ही ताकदीनिशी माननीय तायशेटे साहेबांचा आम्ही या ठिकाणी प्रचाराला प्रारंभ आजपासूनच केलेला आहे. आता एकूणच बघितलं तर राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपले वडील असले ए.डी. साहेबांचे निर्णायक मतं असतात, म्हणजे त्यावरतीच निर्णय होतो निकालाचा. तर कुठेतरी असं लोकांच्या मध्ये संभ्रम होता की ए.डी. साहेबांची नाराजी आहे आणि त्यांचा सपोर्ट म्हणावा तसा काँग्रेसला होणार नाही. नाही, असं काहीच नाही. आदरणीय ए.डी. पाटील साहेब असतील किंवा मी असेल, आम्ही म्हणजे जिल्हा परिषद राहून ते शेवटी पंचायत समितीला माझ्या मिसेस गुडाळच्या सरपंच अश्विनी पाटील यांच्यासाठी बऱ्याचशा लोकांचा म्हणजे नेत्यांचा असेल, आदरणीय बंटी साहेबांचाही म्हणजे फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी रात्री 12:15-12लाही आम्हाला फोन आला की फॉर्म फक्त भरून ठेवा. नाही साहेब म्हटलं, आम्ही आमच्या कार्यकर्त्याला चंद्रकांत चौगलेंच्या मिसेससाठी आम्ही यावेळी 1 महिन्यापूर्वीच आम्ही शब्द दिलेला आहे की आम्ही उभारणार नाही, आम्ही साधा फॉर्मही भरणार नाही तुमच्यासाठी आम्ही. कारण काय झालेलं आहे, ही म्हणजे गुडाळवाडी असेल, करंजपेन, कुर्दुरी, शिरोली, पिरळ हा मतदारसंघ म्हणजे राधानगरी पंचायत समितीचा असला तर आमच्या भोगावती कार्यक्षेत्रात माझ्या गटातला ही गाव आहेत. त्यामुळे बरेच वर्षे आम्ही कारखान्याचं 25 वर्ष नेतृत्व करतोय किंवा संचालक पद भोगतो. आता मी वडील होते 20-25 वर्षे, मी आता आहे. त्यामुळे त्या लोकांच्यावर संचालक पदाला अन्याय जे होतोय तो आम्ही ह्या पंचायत समितीच्या ह्याच्यातून भरून काढलेला आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपली नेमकी रणनीती कशी असेल आता? नाही, आम्ही काँग्रेस पक्षाचे एक्शन आणि इथून पुढेही या म्हणजे अश्विनी चौगले असतील किंवा तायशेटे साहेब यांच्या ते अहोरात्र आम्ही या ठिकाणी काम करणार आहे.